मृत्यूपत्राबाबतचा हा नियम जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा खूप वेळ वाया जाईल. कोणता नियम सांगते. 90% लोकांना असं वाटतं की मृत्यूपत्राद्वारे प्रॉपर्टी नावे करायची असेल तर तुम्हाला कोर्टाकडनं प्रोबेट आणणं बंधनकारक असतं. पण एक मिनिट, हा कायदा पूर्णपणे बदललाय आणि बऱ्याच लोकांना हे माहिती देखील नाहीये. जुना नियम काय सांगतो तर मुंबई, चेन्नई, कोलकाता यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये तुमची प्रॉपर्टी असेल तर मृत्यूपत्राद्वारे ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना कोर्टाकडनं प्रोबेट आणणं बंधनकारक आहे. आणि मेट्रो सिटीज बरोबरच इतर ठिकाणी देखील बँक किंवा हाऊसिंग सोसायटीजमध्ये बँकेतले अधिकारी किंवा हाऊसिंग सोसायटीचे मेंबर्स तुमच्याकडे प्रोबेट मागायचे. तर आता नवीन नियम काय सांगतो तर 2025च्या रिपीलिंग अँड अमेंडिंग ऍक्टनुसार इंडियन सक्सेशन ऍक्टचं कलम 213 पूर्णपणे वगळण्यात आलंय. याचा अर्थ काय होतो, आता तुम्हाला मेट्रो सिटीजमध्ये देखील मृत्यूपत्राद्वारे प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना प्रोबेट सबमिट करायची गरज नाही. प्रोबेट सबमिट करणं बंधनकारक नाही. त्यामुळे अर्थातच मेट्रो सिटीज बरोबर बँक आणि हाऊसिंग सोसायटीजमध्ये देखील तुम्हाला मृत्यूपत्राद्वारे प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना प्रोबेट सबमिट करायची सक्ती कोणीही करू शकत नाही. हा कायदा नवीन असल्यामुळे बऱ्याच जणांना तो माहिती नाहीये, पण आता तुम्हाला माहिती झालाय. त्याच्यामुळे ज्यांना हा कायदा माहिती असण्याची गरज आहे त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका.